नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आदिवासी विभागामार्फत जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात ऑलरेडी आलेली होती, परंतु त्यामध्ये एस-टी प्रवर्गातील मुलांसाठी कुठल्याही पद्धतीच्या जागा नव्हत्या आणि जाहिरातच आदिवासी विभागाची आहे. तर यामध्ये काही ज्या जागा आहेत एस-टी प्रवर्गाच्या वाढवण्यात आलेल्या आहेत आणि सुधारित जाहिरात हे जाहीर करण्यात आलेली आहे. आणि जाहिरात कशाच्या बाबतीमध्ये आहे तर चौकीदाराच्या बाबतीत आहे. आता यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सुधारित जाहिरात, किती जागा आहेत, पात्रता कोणती आहे आणि या ठिकाणी परीक्षेची पद्धत काय आहे, किती मार्कासाठी ही एक्झाम असणार आहे, याबद्दल हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि मित्रांना सुद्धा शेअर करायचा आहे. त्याचबरोबर काही क्युरी असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आता यामध्ये ही जी सुधारित जाहिरात आहे ती आलेली आहे आणि सुधारित जाहिरात जी आहे ही कधीची आहे तर ही आहे या ठिकाणी 29 एप्रिलला ही सुधारित जाहिरात आहे. ऑलरेडी जाहिरात आली होती. ओके, 27 या ठिकाणी 27 एप्रिलला ही जाहिरात आलेली आहे आणि आता 29 एप्रिलला काय आहे ही सुधारित जाहिरात आलेली आहे. आणि चौकीदार गट ड साठी जाहिरात आहे. पूर्वी 416 पद होते, यामध्ये एकही एस-टी साठी पद नव्हतं. ठीक आहे, आणि आता काय झालेलं आहे 478 पदाची ही जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये अर्ज भरण्याची जी तारीख सुद्धा चेंज करण्यात आलेली आहे. 478 पदांसाठी ही जाहिरात आहे आणि याच्यामध्ये काही एस-टी प्रवर्गाच्या जागा ज्या आहेत त्या ॲड करण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहे. तो या ठिकाणी 6/5/2026 ला, म्हणजे या ठिकाणी 6 मे ला जो आहे तो ऑनलाईन अर्ज सुरू होतील. आणि त्याचबरोबर या ठिकाणी की याचं जे शेवटची दिनांक आहे ती 27 मे असणार आहे. ठीक आहे, तर हे 6 मेला ऑनलाईन अर्ज सुरू होतील. आता यामध्ये या जाहिरातीमध्ये ज्या पदाबद्दल ही जाहिरात आहे ती म्हणजे काय आहे त्या ठिकाणी तर ही आहे चौकीदार. आता चौकीदार हे जे पद आहे हे कुठं असणार आहे, शासकीय आश्रमशाळा किंवा वसतिगृहासाठी हा चौकीदार असणार आहे आणि एकूण पदं आहेत 478 पदांची ही काय आहे जाहिरात. आता शेवटची जी दिनांक आहे ही 27 मे आहे आणि 6 मेला या ठिकाणी हे फॉर्म भरती सुरू होणार किंवा रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. 27 मे लास्टची तारीख आहे. त्यानंतर या ठिकाणी आता जे जुने उमेदवार आहेत ज्या उमेदवारांनी 27 एप्रिल 2026च्या मूळ जाहिरातीनुसार आधीच या ठिकाणी अर्ज दाखल केले असतील तर त्यांना डबल या ठिकाणी अर्ज करायची गरज नाही. ओके, तर या ठिकाणी तोच अर्ज गृहीत धरला जाईल. आता नव्यानं जे काही उमेदवार अर्ज भरणार आहेत ते 6 मे ते 27 मेच्या दरम्यान ते अर्ज भरता येतील. 6 मे पासून या ठिकाणी ही वेबसाईट सुरू होणार आहे ते 27 मे पर्यंत या ठिकाणी हे अर्ज भरता येतील. त्याचबरोबर परीक्षा जी आहे हे या ठिकाणी कम्प्युटराइज बेस्ड टेस्ट म्हणजे या ठिकाणी MCQ पेपर असेल आणि त्याचबरोबर हे कम्प्युटराइज म्हणजे या ठिकाणी संगणकावर किंवा कम्प्युटराइज बेस्ड टेस्ट असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ही एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आता ह्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आले होते किंवा या जाहिरातीमध्ये किंवा की याच्यामध्ये शासकीय निर्देशानुसार म्हणजे 11 मार्च 2026 नुसार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत दिवंगत व्यक्तींच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याचे आदेश. आता यामध्ये किंवा दिवंगत जे हे आहे शासकीय नोकर होते तर त्यांना या ठिकाणी काय आहे त्यांच्या पाल्यांना ऑलरेडी ऑर्डर जे आहे त्या दिलेल्या आहे. ठीक आहे, तर याच्या बाबतीत आहे. आता यामध्ये की सर्वाधिक जे पदं आहे ते कुठं आहे कळवणला आहे. ओके, कळवणला या ठिकाणी 47 पदं आहे. त्यानंतर या ठिकाणी नाशिकला 43 आहेत, धुळे 31 आहे. ठीक आहे, तर ही पूर्ण लिस्ट आहे त्यामध्ये किंवा की आपल्याला कळवण जे आहे ह्याला या कळवण प्रकल्पाला सर्वाधिक काय आहे प्रकल्प कार्यालय जे आहे तिथं सर्वाधिक जागा आहे. आता यामध्ये मग याची शैक्षणिक पात्रता काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे या ठिकाणी SSC असणं गरजेचं आहे. 10वी पासवर ही परीक्षा आपल्याला किंवा फॉर्म भरता येणार आहे. 10वी पास. ठीक आहे, त्यासाठी किमान केवळ या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय आहे 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वयाच्या सवलतीच्या बाबतीत जर पाहिलं त्या ठिकाणी की दिव्यांग म्हणजे जर याच्यामध्ये असेल तर या ठिकाणी रेग्युलर याच्यामध्ये असेल तर 38 वर्षे आणि दिव्यांग उमेदवार असेल तर या ठिकाणी 45 आणि माजी सैनिक असेल तर यामध्ये सुद्धा रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर अंशकालीन कर्मचारी जे आहे त्यांना विशेष सूचना आहे की उमेदवारांनी मानधनावर काम केले असल्यास तो अनुभव रोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंदवणे असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे अंशकालीन कर्मचाऱ्यासाठी आहे. ओके,
त्यानंतर परीक्षेचं स्वरूप जे आहे हे कसं असणार आहे, ऑनलाईन पद्धती असणार आहे, CBT पद्धतीने ही एक्झाम होणार आहे आणि या ह्याच्यामध्ये सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातूनच ही या ठिकाणी परीक्षा होणार आहे आणि MCQ टाईप परीक्षा असेल. त्यानंतर यामध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शारीरिक चाचणी नाही, त्याचबरोबर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नाही, फक्त सिंगल एक्झाम असणार आहे. ओके, सिंगल एक्झाम असेल. तर ही एक्झाम किती मार्कासाठी असणार आहे, तर टोटल जे आहे हे या ठिकाणी 200 गुणांची ही एक्झाम असणार आहे. 200 गुणांची ही एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये मराठीला 50 गुण असतील, त्याचबरोबर या ठिकाणी सामान्यान 50, त्यानंतर इंग्रजी 50 असेल आणि या ठिकाणी की जे काही बुद्धिमत्ता आहे या ठिकाणी मॅथ अँड रिजनिंग आहे हे 50 मार्कासाठी एक्झाम असणार. अशा पद्धतीने टोटल 200 गुणांची परीक्षा असेल आणि यामध्ये वेळ असेल 120 मिनिट. ओके, तर अशा पद्धतीनं ही महत्त्वाची जाहिरात आहे. फॉर्म जरूर भरा. ओके, आणि काही जर क्युरी असेल तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीची सरळ सेवेसाठी म्हणजे सर्व प्रकारच्या सरळ सेवेसाठी बॅच सुरू आहे. त्याची फी आहे फक्त 1499 रुपये. यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, PDF नोट्स असतील आणि याच्यामध्ये टेस्टसुद्धा अवेलेबल असतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीची बॅच आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे. तर यासाठी ॲप डाउनलोड करा आणि काही क्युरी असेल तर या ठिकाणी तुम्ही जरूर कळवा आणि दररोजच्या अपडेटसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करायचं आहे. ओके, सो थांबू आपण इथं. थँक्यू, ऑल द बेस्ट आणि व्हिडिओ मित्रांना सुद्धा शेअर करा.